सभागृहाचे महापौर महोदया, त्याचबरोबर उपमहापौर, सर्व सभासद यांच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्वप्रथम आजच्या या बैठकीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज पहिल्या महासभेमध्ये पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आज प्रशासनाकडून आयुक्तांकडून ज्या जमा खर्चाचा लेखाजोखा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजच्या पहिल्या बैठकीमध्ये त्यांचा जमा खर्चाचा लेखाजोखा घेऊन आम्ही पूर्णपणे त्या सर्व संदर्भामध्ये बजेटचं पूर्णपणे बजेट तयार करण्याकरता आम्ही एक 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण अभ्यास करून सर्व त्या संबंधित खात्याच्या एचडीओंना घेऊन या ठिकाणी बजेट स्थायी समिती तयार करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे बजेट महासभेला सादर करू। परंतु या शहराच्या भवितव्यासाठी या शहराला चांगल्या योग्य त्या ठिकाणी आपलं कामं झाली पाहिजेत, गोरगरिबांच्या तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, याकरता आम्ही हा पूर्णपणे बजेट येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये तयार करू आणि तो बजेट आम्ही या ठिकाणी महासभेला सादर करू। त्या विषयासंदर्भात आज फक्त जमा खर्च आम्ही या ठिकाणी सादर करून घेतलेला आहे। दुसरा कुठला विषय होता? या ठिकाणी दुसरा विषय हा आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जो विषय आलेला होता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949चे कलम 465(1) ते ल अन्वये नवी मुंबई महानगरपालिका सेवा विनियम 2026 तयार करून मंजुरी घेण्याकरता सभागृह नेते साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे। या संदर्भात सुद्धा आम्ही पूर्णपणे या शहराच्या दृष्टिकोनातून जे आपले काही अधिकारी आहेत, जे चांगले अधिकारी काम करत आहेत, त्यामुळं या सर्व विषयाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी हा विषय आजचा मंजूर करून आम्ही नक्कीच लवकर येणाऱ्या महासभेमध्ये तो सादर करणार आहे। नाही, याच्याकरता कसं आहे, या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी पूर्णपणे नियमाला अधीन राहून जो गच्या अनुषंगाने या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून म्हणजे या महापालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सर्व नियमाच्या अधीन राहून आपण या ठिकाणी हा विषय आज मंजूर केलेला आहे आणि येणाऱ्या महासभेमध्ये त्याची पूर्णपणे इत्थंभूत आपण माहिती त्या ठिकाणी देणार आहोत, जेणेकरून कुठल्याही चांगल्या काम करणाऱ्या म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्यावर ते कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी घेतलेली आहे।